नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नेत्रतज्ञ आणि संचालक आहे नंदादीप नेत्रालय. आमच्या सांगली, कोल्हापूर, बेळगावी, रत्नागिरी, मुलुंड, पुणे इथेही शाखा आहेत. या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देणार आहे ती वेगवेगळ्या एक्झरसाइजेस आणि तसंच बऱ्याचदा आपल्याला व्हिडिओजमध्ये बऱ्याच असं दिसतं किंवा काही व्हॉट्सॲप मेसेज असतात त्याच्यामध्ये असं दिलेलं असतं की काही योगासनांमुळे किंवा आयुर्वेदिक उपचारांमुळे किंवा आयुर्वेदिक एक्झरसाइजेसमुळे आपल्या डोळ्याचा नंबर जाऊ शकतो किंवा डोळ्याचे इतर आजारसुद्धा याच्यामुळे बरे होऊ शकतात. आपल्या डोळ्याचे मुख्य करून 6 स्नायू असतात. याला सुपिरियर रेक्टस, इन्फिरियर रेक्टस, मिडल रेक्टस, लॅटरल रेक्टस आणि 2 ऑब्लिक मसल्स असे 6 स्नायू आपल्या डोळ्यांच्या हालचालीसाठी योग्य असतात आणि प्रत्येक डोळ्यामध्ये हे 6 स्नायू असतात आणि दोन्ही डोळ्यामध्ये बॅलन्स राहणं हे फार महत्त्वाचं असतं, जे आपल्या ब्रेनच्याद्वारे केलं जातं. याच्यामध्ये कुठलाही बिघाड झाला तर त्याच्यामुळे स्नायूंचा वीकनेस येऊ शकतो किंवा त्याच्यामुळे इम्बॅलन्स होऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना तिरळेपणाचा त्रास जाणवायला लागू शकतो किंवा काही लोकांना इम्बॅलन्स असल्यामुळे डबल दिसणं किंवा 2-2 गोष्टी दिसणं किंवा काही लोकांना हेडेक किंवा ताण पडणं अशा गोष्टी होऊ शकतात. हा या स्नायूंमधल्या इम्बॅलन्समुळे किंवा विकनेसमुळे या गोष्टी होऊ शकतात. तसाच अजून एक स्नायू डोळ्यामध्ये असतो जो आपल्या आतल्या नैसर्गिक लेन्सच्या बाजूला असतो, त्याला सिलिअरी मसल असं म्हणतात. या स्नायूचा मुख्य उपयोग होत असतो तो फोकस करण्यासाठी, म्हणजे आपल्याला आपली जी नैसर्गिक लेन्स आहे त्याचं फोकस करण्यासाठी हा ज्यावेळी स्नायू ताणला जातो त्यावेळी आपण जवळच्या गोष्टींवर फोकस करतो, ज्यावेळी हा स्नायू रिलॅक्स होतो त्यावेळी आपण दूरच्या गोष्टींवर फोकस करतो. तर यासाठी हा स्नायू महत्त्वाचा असतो. आता हे स्नायू काही वेळा काही कारणांमुळे त्याच्यामध्ये वीकनेस येण्याची शक्यता असते. याच्यामध्ये याची कारणं बरीच असतात. जसं स्ट्रेस किंवा ताणतणाव असेल तर काही आजार आहेत, जसं डायबिटीस आहे, थायरॉईड आहे, अशा आजारांमुळे सुद्धा याच्यामध्ये वीकनेस येऊ शकतो. किंवा ज्यांचं जवळचं काम खूप आहे किंवा जे स्क्रीनचा खूप वापर करतात, ज्यांची झोप अपुरी आहे, तसंच वय जसं वाढत जाईल तसं काही लोकांना ह्या स्नायूंचा वीकनेस जाणवू शकतो. काही वेळा लहान मुलांमध्ये सुद्धा ह्याचा स्नायूंचा वीकनेस जाणवू शकतो. यातला कॉमन जो वीकनेस असतो त्याला कन्व्हर्जन्स इनसफिशियन्सी असं म्हणतात. ज्याच्यासाठी एक सिम्पल एक्झरसाइज असतो ज्याला आम्ही पेन्सिल पुशअप्स म्हणतो. म्हणजे हातामध्ये एक पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलवर फोकस करून आपण ही पेन्सिल जवळजवळ आणायची डोळ्याच्या आणि तसेच लांब घेऊन जायची. या सिम्पल एक्झरसाइजमुळे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. तर अशाच प्रकारचे काही एक्झरसाइजेस योगासनांमध्ये दिलेले असतात आणि त्याचा डोळ्याला फायदा नक्की होतो. अर्थात हे एक्झरसाइजेस सगळ्यांनीच करण्याची गरज असते का, तर असं नाही. ज्या रुग्णांना किंवा ज्या लोकांना असा स्पेसिफिक कन्व्हर्जन इन्सफिशियन्सीचा त्रास असतो ते हे एक्झरसाइजेस करू शकतात. काही इतरही एक्झरसाइज हे विविध व्हिडिओमध्ये दाखवले जातात, जसे डोळा इकडे तिकडे पाहणं, असं डोळे गरगर फिरवणे वगैरे. या एक्झरसाइजचा तसा डोळ्यासाठी कुठलाही उपाय त्याचा किंवा त्याच्यामुळे कुठलाही फायदा आपल्या डोळ्याला होत नसतो. काही एक्झरसाइजेस आपल्याला स्पेसिफिकली कन्व्हर्जन्स वाढवण्यासाठी देऊ शकतात, ज्यासाठी काही उपकरणं असतात, जसे ब्रॉक स्ट्रिंग आहे किंवा कॅट कार्ड आहे. तर ही या उपकरणांच्या सहाय्याने हेच एक्झरसाइजेस अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. याला ऑर्थोप्टिक एक्झरसाइजेस म्हणतात. याशिवाय काही कॉम्प्युटरच्या प्रोग्राम्ससुद्धा आहेत जे याच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जातात. यालाच व्हिजन थेरपी असं म्हणतं आणि ज्याच्यामुळे 2 डोळ्यामधला बॅलन्स किंवा 2 डोळ्यांचं एकत्रित पाहणं, ज्याला स्टिरिओप्सिस आपण म्हणतो, याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी या थेरपीचा, व्हिजन थेरपीचा वापर केला जातो. काही एक्झरसाइजेस आम्ही पाहिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये असं सांगतात की याच्यामुळे डोळ्याचा नंबर जातो. जसं सिम्पल पामिंग एक्झरसाइज म्हणतात किंवा पाम आय एक्झरसाइज आहे, ज्याच्यामध्ये हात गरम करून डोळ्यावर ठेवला जातो आणि पापण्यांवर, आणि त्याच्यामुळे डोळे रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळे नंबर जातो. अशा प्रकारची माहिती दिलेली असते. ह्याच्यामुळे ॲक्च्युली खरंच नंबर जातो का? ज्यावेळी आपण अशा प्रकारचे एक्झरसाइज करतो किंवा इव्हन मेडिटेशन करतो त्यावेळी डोळ्याला रिलॅक्स होण्यासाठी मदत नक्की होते. ज्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्यातलं जो मी 7वा स्नायू सांगितला, सिलिअरी मसल, हा जो स्नायू असतो हा काही वेळा ताणतणावामुळे स्पाझममध्ये गेलेला असतो, म्हणजे तो
ताणला गेलेला असतो आणि ज्यामुळे काही वेळा आपल्याला म्हणजे विविध गोष्टींवर फोकस करण्याची ताकद कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे काही वेळा थोडासा नंबर हा वाढलेला असू शकतो. ज्यावेळी आपले डोळे कुठल्याही एक्झरसाईजच्या सहाय्याने किंवा मेडिटेशनच्या सहाय्याने किंवा मानसिक दृष्टीनं सुद्धा आपण ज्यावेळी रिलॅक्स होतो त्यावेळी हा सिलियरी मसल जो असतो तोही रिलॅक्स होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपला डोळ्याचा नंबर थोडासा कमी होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपला नंबर पूर्ण जाऊ शकतो. हा फक्त एक तात्कालीन परिणाम असतो, फक्त अशा व्यक्तींमध्ये ज्यांना ताणतणावामुळे डोळ्याचा थोडासा नंबर वाढलेला आहे. याला आम्ही स्युडोमायोपिया म्हणतो, म्हणजे आपल्या ताणतणावामुळे नंबर थोडासा वाढणं. पण हे फक्त 1-2% लोकांमध्येच असतं. त्यामुळे या एक्झरसाइजमुळे डोळ्याचा नंबर काही जाऊ शकत नाही, ही एक गैरसमजूत आहे. त्यामुळे आपल्याला जर नंबर असेल आणि आपण चष्मा न वापरता किंवा इतर काही उपचार न करता असे एक्झरसाइज फक्त करत असाल तर त्याच्यामुळे तुमची काही दृष्टी वाढणार नाही. याशिवाय काही एक्झरसाइजेस सांगितले जातात, जसं डोळा खूप जोरजोरात दाबणे किंवा रगडणे किंवा डोळ्याची हालचाल करणं. याच्यामुळे खरंच कुठलाच फायदा डोळ्याला होत नसतो. खास करून ज्यांना खूप मोठ्या नंबरचे चष्मे आहेत त्यांनी अशा प्रकारचे एक्झरसाइज अवॉइड करावेत, कारण याच्यामुळे काही वेळा पडदा सरकण्याची रिस्कसुद्धा वाढू शकते, कारण डोळ्याला जर त्याच्यामुळे ट्रॉमा किंवा इजा होत असेल तर. काही एक्झरसाइजेस हे दिलेले असतात किंवा ज्याला आपण मसाज म्हणतो. खास करून आपल्या वरच्या पापण्यांसाठी मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की गरम पाण्याने शेकून आपण जर मसाज केला तर आपल्या पापणींमधल्या मिबोमियन ग्लँड्स ज्या ग्रंथी असतात, ज्या डोळ्याच्या पाण्यावरचं तेल तयार करण्यास मदत करतात, या मिबोमियन ग्लँड्स पुन्हा ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आणि असं तुम्ही रोज जर सकाळी 5 मिनटं केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. पण ह्याच्यासाठी गरम पाण्यानं शेकायला पाहिजे आणि अगदी हलक्या पद्धतीनं आपल्याला पापणीवर हा मसाज करणं गरजेचं असतं. जरी आपण हा सकाळी रोज गरम पाण्यानं मसाज करत असलो तरी दैनंदिन व्यवहारामध्ये डोळा सतत चोळणं हे मात्र आपल्याला अवॉइड करणं किंवा टाळणं हे गरजेचं आहे, कारण याच्यामुळे काही वेळा बुबुळाचे केराटोकोनससारखे आजार होऊ शकतात. खास करून ज्यांना डोळ्यामध्ये थोडीशी ॲलर्जी असते, लहान मुलं आहेत किंवा तरुणांमध्ये, अशा लोकांनी जर डोळे सतत चोळत राहिलं तर त्यामुळे केराटोकोनसचा आजार होऊ शकतो. त्यामुळे ते टाळलेलं हे बेटर राहील. या ॲलर्जीसाठी आपल्याकडे काही औषधं उपलब्ध असतात, त्याच्या सहाय्याने आपल्याला ज्या ॲलर्जीवर नियंत्रण करता येईल. ज्यांना डोळ्यावर बराच ताणतणाव आहे की त्याच्यामुळे डोळ्याचा विकनेस आहे, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल चेंज करणं हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त सध्या जो डोळ्यावर परिणाम होतो तो स्क्रीनचा, म्हणजे मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, डेस्कटॉप असू दे, याचा सतत वापर. आणि आपल्यातले बरेच लोक काय करतात, डेस्कटॉप वापरतात, लगेच मोबाईलवर जातात, मोबाईलचं काम झाल्यावर पुन्हा लॅपटॉप बघत बसतात. असं दिवसभर एका स्क्रीनहून दुसऱ्या स्क्रीनवर ते शिफ्ट होत असतात विदाऊट एनी ब्रेक, आणि त्याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम डोळ्यावर होतो आणि त्यामुळे आपल्याला या डोळ्याच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी एक 20-20-20 रूल आम्ही म्हणतो की दर 20 मिनिटांनी आपल्याला 20 सेकंदाचा एक ब्रेक घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याला रिलॅक्स करणं हे फार गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. तर सतत कंटिन्युअस स्क्रीनचा वापर टाळा. स्क्रीनचा वापर करताना सुद्धा खूप लेट नाईट स्क्रीन वापरणं हे फार त्रासदायक असतं. खास करून अंधाऱ्या खोली असेल आणि त्यात जर स्क्रीन वापरत असाल त्याच्यामध्ये डोळ्यावर अधिक परिणाम होतो. त्यामुळे कोरडेपणाच नव्हे तर डोळ्याला इतरही, जसं डोळ्याचा थकवा येणं, ताण येणं, डोकं दुखणं इत्यादीसुद्धा त्रास तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्क्रीनचा वापर तुम्ही जितका मर्यादित कराल आणि नियमानुसार कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.